आणि एक अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज बघूया। थोड्याच वेळात रुपाली चाकणकर या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेणार असल्याचं कळतंय। भेटीमध्ये नाशिक बोंदुगिरी प्रकरणामध्ये त्यांचं म्हणणं त्या स्पष्ट करणार आहेत अशी अपडेट आहे। रुपाली चाकणकर यांनी नुकतीच पुणे पोलीस अधिकाऱ्यांची सुद्धा भेट घेतली असून आता सुनेत्रा पवार यांच्या भेटीला त्या जात आहेत। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। निलेश, सध्या रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेतला अशा पद्धतीच्या काही बातम्या समोर येताना दिसत होत्या। या अनुषंगाने ज्यावेळेस त्यांच्याशी थेट बातचीत केली त्यावेळेस त्यांना आपण कुठल्याही प्रकारचा राजीनामा दिलेला नाहीये या संदर्भातली स्पष्टता दिली आहे। यासोबतच आपलं जे म्हणणं आहे नाशिकच्या बोंदुगिरी प्रकरणामध्ये ते देखील आपण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भेटून बोलणार आहोत आणि त्यासाठी त्या रवाना देखील झाल्याची माहिती मिळते। पुण्यामध्ये कदाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि रुपाली चाकणकर यांची भेट होईल आणि आपलं जे म्हणणं आहे ते त्यांच्यासमोर त्या मांडताना दिसतील। यातली दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की रुपाली चाकणकर यांना पुणे डीजींची देखील भेट घेतलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांचं जे म्हणणं आहे ते देखील त्या ठिकाणी मांडलेलं आहे आणि एकंदरीत या संपूर्ण प्रकरणी चौकशी झाली पाहिजे असं देखील त्यांचं म्हणणं आहे। आणि यासाठी सध्या उपमुख्यमंत्र्यांना देखील माहिती देणं गरजेचं आहे, कारण उपमुख्यमंत्री या त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष देखील आहेत आणि पदावर ठेवायचं की नाही ठेवायचं या सगळ्या विषयांसंदर्भात त्यांचेच अधिकार आहेत आणि त्याच अनुषंगानं आपण भेटायला चाललो असल्याची देखील माहिती मिळते। पुढच्या 2 दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांची एक बैठक पार पडणार आहे, त्यामध्ये देखील रुपाली चाकणकर यांना बोलवण्यात आलेलं आहे। त्या बैठकीमध्ये प्रामुख्यानं त्यांचं म्हणणं ऐकलं जाईल आणि त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय होणार की नाही या संदर्भातली स्पष्टता येईल। निलेश, खरं तर जी भेट त्यांनी घेतली पोलीस अधिकाऱ्यांची या संदर्भामध्ये आणखीन काही माहिती मिळाली आहे का की त्यांनी कशा पद्धतीने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला? आणि त्याचबरोबर आत्ताच्या घडीला प्रफुल्ल पटेल यांनी असं स्पष्ट म्हटलेलं आहे की जर का राजकीय संदर्भ कोणत्याही नेत्यांचे याच्या संदर्भात आढळले तर कारवाई होईल, त्यामुळे या घटनेकडे आता आपण किती गंभीर पद्धतीने बघायचं, लगेच काही निर्णय येऊ शकतो का? या संपूर्ण प्रकरणामध्ये स्वतः रुपाली चाकणकर यांनाच या प्रकरणाची चौकशी व्हावी अशा पद्धतीचं महिला आयोगाच्या माध्यमातून एक भूमिका देखील मांडली होती आणि त्या अनुषंगानंच महिला आयोग पावलं पुढे टाकताना आपल्याला दिसतंय। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की प्रफुल्ल पटेल यांना स्पष्टपणे म्हटलं होतं की अनेकांचे फोटो हे माध्यमांमध्ये येत असतात, वेगवेगळे लोक देखील त्या ठिकाणी खरं त्यांना भेटलेले आहेत, मात्र रुपाली चाकणकरांचा यामध्ये सहभाग नेमका काय आहे या संदर्भामध्ये त्यांना देखील संधी देणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानंच पक्षाची एक महत्त्वाची बैठक होणार आहे। त्या बैठकीमध्ये या सर्वांचं रुपाली चाकणकरांचं खास करून जे म्हणणं आहे ते ऐकलं जाईल। यासोबतच एसआयटी सध्या स्थापन करण्यात आलेली आहेत, एसआयटीतली काही माहिती समोर येते का हे देखील पाहण्यात येईल आणि त्यानंतर कारवाई काय करायची या संदर्भातला निर्णय होणार आहे। याचे सर्व अधिकार हे सुनेत्रा पवार यांना त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, शिवाय महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे उपमुख्यमंत्री देखील आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात जे काही निर्णय घ्यायचे आहेत त्याचे पूर्ण अधिकार हे त्यांच्याजवळ आहेत, त्यामुळे सुनेत्रा पवार काय म्हणतायत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आता सुनेत्रा पवारांसोबत जी त्यांची भेट होणार आहे ती अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि त्या भेटीनंतरच खऱ्या अर्थानं रुपाली चाकणकरांच्या बाबतीत पुढे काय होणार याची स्पष्टता येताना आपल्याला पूर्वी दिसेल। नक्कीच, धन्यवाद निलेश तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। तर रुपाली चाकणकर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेणार आहेत। बोंधूबाबा कॅप्टन खरात या प्रकरणाच्या अनुषंगाने ही भेट असल्याचं स्पष्ट आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।